जय श्रीमान नारायण. खालील दिलेले भाष्य हे श्री रामानुजदास श्रीमान गट्टू वेणुगोपाल स्वामी यांनी इंग्रजीत केलेला श्रीमद भगवद्गीतेचा मराठी भावार्थ आहे. अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग श्लोक 24. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः परं भावम् अजानन्तो ममाव्ययम् अनुत्तमम्. ओम. गीता आचार्य श्री कृष्ण परमात्मा अर्जुनासह आपल्या सर्वांना ज्ञान विज्ञान योग शिकवत आहेत. परमात्मा म्हणतात, अर्जुना, अज्ञानी आणि मूर्ख लोक हे समजू शकत नाहीत की मी परम, शाश्वत आणि परमात्मा आहे, ज्याचा स्वभाव आनंद आहे. हे अज्ञानी लोक कोण आहेत? मी आधी म्हटल्याप्रमाणे उथळ मनाने ऐहिक सुखांची इच्छा करणारे, क्षुल्लक सुखाने इतर देवतांची पूजा करणारे ते लोक आहेत. या सर्वांना माझे पुरुषोत्तम तत्व किंवा माझे परमदैवी व्यक्तिमत्व माहीत नाही. ते माझे वर्चस्व आणि सर्वव्यापीपणा ओळखत नाहीत. तथापि अर्जुना, तू विचारशील की हे श्रीकृष्णा, सर्व लोकांसाठीच उपलब्ध होण्यासाठी तुम्ही विविध रूपात उतरलात ना? होय, सर्वांना सहज उपलब्ध व्हावे म्हणून मी मानवी रूप घेऊन खाली आलो. तथापि जेव्हा ते लोक मला पाहतात तेव्हा त्यांना काय वाटते हे तुला माहिती आहे का? मी कर्माचा गुलाम आहे आणि त्यांच्यासारखाच जन्म घेतला आहे असे मानून ते मला त्यांच्यासारखाच दुसरा मनुष्य समजतात. पण मी कर्माच्या अधीन नाही, मला काळाचे बंधन नाही आणि मी श्रेष्ठ, सर्वोच्च आणि सर्वव्यापी आहे हे त्यांना कळत नाही. अर्जुना, मी जरी त्या सर्वांच्या जवळ आणि सुलभ होण्यासाठी मानवी रूपात आलो तरीही काही अज्ञानी आणि उथळ मनाचे लोक आहेत जे मला समजून घेण्यास आणि ओळखण्यात अयशस्वी ठरतात. अशा प्रकारे श्रीकृष्ण परमात्मा त्यांना न ओळखणाऱ्या लोकांवर त्यांची वेदना व्यक्त करत आहेत. श्रीकृष्ण परमात्मा आपल्या सर्वांच्या उत्थानासाठी किती प्रयत्न करत आहेत हे ओळखून आणि आपण असे म्हणूयात की हे श्रीकृष्णा, जरी तुम्ही मानवी रूपात उतरलात तरीही तुम्ही श्रीमन नारायण आहात आणि तुम्ही तुमचे वर्चस्व गमावत नाहीत. आणि श्रीकृष्ण परमात्मा किंवा श्रीमन नारायण यांच्या दिव्य चरणांचा आश्रय घेण्याचा सतत प्रयत्न करत असताना आपण श्रीकृष्ण परमात्म्यांनी उच्चार केलेल्या शब्दांचा जसेच्या तसे परत उच्चारण्याचा प्रयत्न करूया. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. श्रीमद भगवद्गीतेचे संपूर्ण सार श्रीकृष्ण परमात्म्यांनी अध्याय 18 श्लोक 65 ते 70 मध्ये 8 गोष्टी करण्यासाठी दिल्या आहेत. श्रीकृष्ण म्हणतात, जे या 8 गोष्टींचे पालन करतात ते मला आवडतात. मी त्या भक्तांचे सर्व प्रकारे रक्षण करीन. श्रीकृष्ण परमात्म्यांनी सांगितलेली सर्व भगवद्गीता ऐकल्यानंतर अर्जुन म्हणतो, करिष्ये वचनम तव. अर्थात श्रीकृष्णा, तुम्ही सांगताल तसेच मी करीन. म्हणूनच श्रीकृष्णांनी अर्जुनाला सर्व प्रकारचे यश आणि विजय बहाल केले आहेत. परमात्म्याला आपले वचन देऊया की आपण या 8 क्रिया पाळू. परमात्म्याला हा शब्द देण्यापेक्षा मोठी कोणतीही पूजा, तप, यज्ञ नाही. ह्या 8 क्रियांचा तुम्ही सर्वांनी मनाने विचार करा असे मी म्हणेन. अशा प्रकारे आपण श्रीकृष्ण परमात्म्याला आपले वचन देत आहोत.
आपण सर्वांनी श्रीकृष्णाच्या चेहऱ्याचा आनंद आणि सुख अनुभवूया. जय श्रीमन नारायणा. ह्या 8 क्रिया खालीलप्रमाणे आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी नेहमी तुमच्यावर चिंतन आणि विचार करीन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सदैव तुमचा भक्त असेन. हे श्रीमन नारायणा, माझी सर्व कृती तुमची सेवा आणि तुमच्या समाधानासाठी करेन. हे श्रीमन नारायणा, तुम्ही अनुसरण करायला सांगितल्याप्रमाणे मला खूप विश्वास आहे की मी तुमचा आहे आणि मी नेहमी हात जोडून तुम्हाला नमस्कार करीन आणि तुमची पूजा करीन. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे शब्द आठवले. मामेकम शरणम व्रज, जे तुम्ही एकट्याला शरण जायला सांगितले आहे. श्रीमन नारायणा, मी एकटाच तुम्हाला शरण जातो. हे श्रीमन नारायणा, मला तुमचे मा शुचाह शब्द आठवले की तुम्ही आम्हाला दुःख न करण्याचे आश्वासन देत आहात. मी यापुढे शोक करणार नाही. हे श्रीमन नारायणा, तुम्ही आमच्यासाठी श्रीमद भगवद्गीता देऊन आम्हा सर्वांवर कृपा केली आहे आणि आशीर्वाद दिला आहे. मी दररोज किमान 1 श्लोक वाचण्याचे किंवा ऐकण्याचे वचन देतो. हे श्रीमन नारायणा, तुम्ही गीता सर्व मानवजातीपर्यंत पोहोचवलीस. मी गीतेतील तुमचे दैवी वचन त्या भक्तांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जे गीतेला अपरिचित आहेत. हे श्रीमन नारायणा, तुम्ही सांगताल तसेच मी करेन. तुमच्या इच्छेप्रमाणे वागेन आणि तुमच्यासाठीच काम करीन. श्रीमन नारायणाला आपण वचन देऊयात की दररोज त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आचरण करू. हीच एक महान पूजा आहे. श्रीमन नारायणा, करिष्ये वचनम तव. श्रीमन नारायणा, मी तुमच्या सूचनेनुसार वागेन. अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः परं भावम् अजानन्तो ममाव्ययम् अनुत्तमम्. ॐ अव्यक्तं व्यक्तिमापन्नं मन्यन्ते मामबुद्धयः परं भावमजानन्तो ममाव्ययमनुत्तमम्. जय श्रीमन नारायणा. सर्व भक्तांना विशेष विनंती. आपल्या जीवनातील सर्व गोष्टींमध्ये आपल्याला त्वरित आणि प्रभावी परिणाम हवे असतात. हे साध्य करण्यासाठी दररोज 1 मिनिट घालवू आणि नारायणास्त्रम वाचूया. नारायणास्त्रम मिळवण्यासाठी www.narayanaastram.org या नारायणास्त्रम वेबसाईटवर जा आणि नोंदणीमध्ये आपले नाव आणि ईमेल प्रदान करा. तुम्ही दिलेल्या ईमेलवर तुम्हाला नारायणास्त्रमाचे PDF प्राप्त होईल. PDFमध्ये रामायण श्लोक, गीता श्लोक आणि विष्णू नाम आहे. या 3 पैकी 3ला नारायणास्त्रम म्हणतात. प्रत्येकाला या श्लोकांचे वेगळे संयोजन प्राप्त होते. जेव्हा प्रत्येकजण 24,000 भक्तांसह दररोज त्यांचे नारायणास्त्रम वाचतो किंवा ऐकतो, तेव्हा संपूर्ण रामायण पारायणाची 1 फेरी, श्रीमद भगवद्गीता पारायणाच्या 33 फेऱ्या, 24 श्री विष्णू सहस्त्रनामांचे फेरे पूर्ण होतात. दररोज असे केल्याने आपल्यावर उल्लेखनीय आणि विलक्षण परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुम्ही आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी ताबडतोब या वेबसाईटवर जाऊन तुमचे नारायणास्त्र मिळवा. जय श्रीमन नारायणा.